श्री स्वामी समर्थ. तर उद्या आहे आषाढी एकादशी. या एकादशीला आषाढी देवशयनी एकादशीसुद्धा म्हणतात. तर उद्यापासून चातुर्मास सुरू होत आहे, म्हणजे उद्यापासून श्री विष्णू भगवान हे निद्रा अवस्थेत जाणार आहे पुढील 4 महिन्यासाठी. तर उद्या आपल्याला व्रत करायचे आहे आषाढी एकादशीचे. तर त्या व्रतासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या वस्तू खायच्या आहेत व कोणत्या टाळायच्या आहेत हे बघायचे आहे. तर उद्या व्रतासाठी आपल्याला लसूण व कांदा हा वर्ज करायचा आहे उद्याच्या दिवस. फक्त उद्या उपास असेल तरी किंवा नसेल तरी लसूण व कांद्याचे सेवन उद्याच्या दिवशी करू नये. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला उद्याच्या दिवशी मांसाहार करायचा नाही आहे. उद्याचा दिवस मद्यपान, मांसाहार हे आपल्याला 1 दिवसासाठी टाळायचे आहे. ज्यांना उपवास आहेत ते तर ह्या गोष्टींचे पालन करणार आहेत, पण ज्यांना उपवास पकडायचा नाही आहे यांनी ह्या गोष्टीचे पालन करावे. लसूण व कांदा 1 दिवस खाऊ नये. मांसाहार, मद्यपान 1 दिवसासाठी बंद ठेवावं. या दिवशी आपल्याला फक्त सात्विक पदार्थच घ्यायचे आहेत, कारण ज्यांना उपवास आहे त्यांनीसुद्धा हा नियम पाळावा आणि ज्यांना नाही त्यांनीसुद्धा हा नियम पाळावा. तर अजून एक गोष्ट म्हणजे आपल्याला उद्याच्या दिवस भात खायचा नाही आहे. भात शिजवायचा पण नाही आणि खायचा पण नाही. घरात जर लहान मुलं असतील व वृद्ध माणसं असतील तर त्यांच्यासाठी आपण याला दुसरा काहीतरी ऑप्शन शोधायचा व ते द्यायचं. उद्याच्या दिवस आपल्याला भात खायचा नाही आहे. तर दुसरा एक उपाय म्हणून आपल्याला तुळशीचा एक उपाय करायचा आहे. तर आपल्याला तुळशीची माळा बनवायची आहे व आपल्या घरामध्ये जर श्री विष्णूंची मूर्ती किंवा फोटो, बाळकृष्णाची मूर्ती तर प्रत्येकाच्या देवघरामध्ये असतेच असते, व विठ्ठलाची मूर्ती किंवा फोटो जर असेल तर त्या फोटोला किंवा मूर्तीला आपल्याला तुळशीची माळा बनवून अर्पण करायची आहेत. व ती माळ त्या दिवसापुरती व रात्रीपुरती तशीच ठेवून आपल्याला दुसऱ्या दिवशी ती माळ आपल्या मुख्य दरवाजाच्या वरती लावायची आहे. ही गोष्ट केल्याने आपल्या घरामध्ये सदैव लक्ष्मीचा वास राहणार. लक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये नांदणार. घरामध्ये सुख, शांती आणि समाधान नेहमी आपल्या मुलाबाळांवर लक्ष्मीचा, सरस्वतीचा कृपा आशीर्वाद असणार. कारण ज्या ठिकाणी तुळशी मातेची व विष्णू भगवानांची पूजा होते, जिथे विष्णू भगवानांची पूजा होते तिथे तुळशीला यावंच लागतं, तुळशी मातेला. व जिथे तुळस असे तिथं विष्णू भगवान नेहमी वास करतात. कारण ही तुळस म्हणजे श्रीकृष्णाची, विष्णूंची आणि विठू माऊलींची प्रिय आहे, सखी आहे. विठू माऊलींना तुळशीची माळा खूप आवडते व कृष्ण म्हणजे भगवान श्रीकृष्णांना राधेचा एक अवतार म्हणजे तुळशी माताच आहे, जिला आपण वृंदा असं म्हणतो. त्यासाठी तुळशीच हा उपाय आपल्याला नक्की करून बघायचा आहे. श्री स्वामी समर्थ.